मुंबईमध्ये पुन्हा मराठी विरुद्ध हिंदी असा वाद पेटलाय। एअरटेल गॅलरीमध्ये एका महिला कर्मचाऱ्यानं मराठी बोलण्याचा आग्रह धरणाऱ्या तरुणाशी वाद घातला। मराठी क्यों आनी चाहिए, कहा लिखा है असा उद्दाम सवाल केला। चारकोपच्या एअरटेल गॅलरीमध्ये हा प्रकार घडला। आम्हाला मराठी येत नाही, आम्ही मराठी बोलणार नाही, तुम्हीच हिंदी बोला असा उद्दाम दावा या महिलेनं केला। हा संपूर्ण प्रकार सोशल मीडियात व्हायरल झालाय। तुम्ही मला टच करू नका, तुम्ही मला टच करू नका मॅडम, तुम्ही टच करू नका मॅडम, टच करू नका तुम्ही मला। हाँ केला तुम्ही टच, केला टच तुम्ही। आवाज कमी करा, आवाज कमी करा, आवाज कमी करा। हाँ काय असं बोलू? तुमच्या मालकीचं आहे का? तुमच्या मालकीचं आहे का? का म्हणजे मालकीचं तुमच्या मालकीचं आहे? हिंदी मध्ये नाही बोलायचंय, मग मराठी समजून घ्यायचं, मराठी समजून घ्यायचं नाही। मग प्रॉब्लेम तुमचा आहे, मराठी चालत पाहिजे, मग कोणतरी मराठी पाहिजे ना मला समजायला। महाराष्ट्रामध्ये इकडे या सर, तुम्ही इकडे या, इकडे पहिलं तुम्ही इकडे या, तुम्ही इकडे या पहिलं साईडला, तुम्ही इकडे या, सांगतो तुम्हाला मी। बघा असून मी आणतोय, मला ओढवडून बोलतायत, मला ओढवडून सांगतायत। पहिला त्यांना कस्टमरला पहिला हँडल करायला सांगा त्यांना। प्रॉब्लेम मी सांगितलं की तुम्ही मला सर्व्हिस मला सांगा, मला बंद करायचे, मला बिलिंग नाही करायचं, नाही बसायचं नाही मला। त्या मॅडमला पहिला बोलायला सांगा त्यांना पहिलं, आणि मला पोलिसाची धमकी येतात। तुम्ही कोण? तुम्ही कोण? हा बाजूला, तुम्ही बाजूला जरा। हा आणि या सगळ्या संदर्भात अपडेट जाणून घेऊयात। वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, आपण पाहतोय काही दिवसांच्या अंतरानं सातत्यानं मुंबईमध्ये हे प्रकार घडताना दिसतायत, उद्दामपणा वाढताना दिसतोय। या सगळ्याला पायबंद कसा घालायचा, काय ठोस उपाययोजना अपेक्षित आहे याच्यावर? नक्कीच ज्या प्रकारे आपण बघतोय की हा चारकोप एअरटेल गॅलरी मधला हा व्हिडिओ आहे, ज्यामध्ये त्या ठिकाणची महिला कर्मचारी ही ग्राहकांना सांगते की मला मराठी येत नाही आणि तुम्ही हिंदीतच बोललं पाहिजे। आणि जेव्हा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा शिवसेना ठाकरे गट आक्रमक भूमिका घेत जे शिवसेना राज्य संघटक आहेत अखिल चित्रे त्यांनी या एअरटेल गॅलरीला भेट दिली। शिवाय एअरटेल कंपनीला तसं पत्र सुद्धा दिलेलं आहे की मराठी जे प्रतिनिधी आहेत किंवा मराठी कर्मचारी ज्यांना मराठी भाषा बोलता येते अशा प्रतिनिधींची नियुक्ती करावी। त्याशिवाय जे कॉल सेंटर्स असतात त्या कॉल सेंटर सुद्धा मराठी भाषेचा वापर करावा, जेणेकरून असे प्रकार पुन्हा घडू नयेत। अन्यथा अशा प्रकारे ज्या एअरटेल गॅलरी आहेत त्या दिसणार नाही अशा धमकी सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेकडून देण्यात आलेली आहे। आपण बघतो याआधी सुद्धा मुंबईत सातत्यानं असे प्रकार घडतात ज्यामध्ये आम्हाला मराठी येत नाही, तुम्ही हिंदीत बोला, आणि त्या विरोधात ठाकरेंची शिवसेना असेल किंवा मग इतर म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल किंवा इतर पक्ष असतील हे आवाज उठवताना आपल्याला पाहायला मिळतं। आणि त्यामुळे एक प्रकारे मराठी बोलावं अशा प्रकारची एक भूमिका घेऊन हे पक्ष सुद्धा सातत्यानं या सगळ्या प्रकरणामध्ये पाठपुरावा करतात आणि तशा प्रकारे कंपनी असतील किंवा मग त्या ठिकाणी मोठे दुकानं असतील त्यांना सुद्धा पत्राद्वारे अशा प्रकारे इशारा देत आहेत। प्रज्ञा। वेदांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि या सगळ्या प्रकारानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्य संघटक अखिल चित्रे आणि इतर पदाधिकारी एअरटेलच्या मुख्य कार्यालयात गेले। मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या एअरटेलमधल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा मुंबईमध्ये एअरटेलची गॅलरी दिसणार नाही असा इशारा अखिल चित्रे यांनी एअरटेल प्रशासनाला दिलाय। मुलं मुली मराठीमध्ये बोलणारे पाहिजे, आणि टेलिकॉलिंगवर तुम्ही ऑप्शन दिलेलं आहे मराठीचं। तसं तर महाराष्ट्रामध्ये मराठीला ऑप्शन असूच शकत नाही, पण तरी तुम्ही मराठीला ऑप्शन दिलेलं आहे तर त्या ऑप्शनवर मराठी बोलतील याची काळजी घ्या। कारण तुम्ही जर पाहिलं त्याच्यावर कॉलिंग केल्यावर मराठी तुम्ही कुठलंही ऑप्शन जर केलं तर ते इंग्लिश केलं, तुम्ही मराठी केलं, तरी जेव्हा कॉलिंगवर जाता तर ते हिंदीतच बोलतात समोर। ह्याचा अर्थ जे तुम्ही एम्प्लॉय तिथे ठेवले आहेत त्यांना हिंदी शिवाय दुसरी भाषा बोलता येत नाही। तर हे तुम्हाला लगेच रेक्टिफाय करायला लागेल। आणि ते जे कोण कर्मचारी आहेत, आता जो काही व्हिडिओ व्हायरल होतोय तर जे काय कर्मचारी आहेत याला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये मराठी कंपल्सरी नाहीये, मराठी नाही बोललं तर चालेल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, असे जे कोण तुमचे कर्मचारी असतील कुठेही मुंबईत महाराष्ट्रात गॅलरीत, त्यांना महाराष्ट्रात मग मुंबईत तुमची एअरटेलची गॅलरी दिसणार नाही।
आणि हे तुम्ही ऍज अ प्रायमरी एम्प्लॉयर हे तुमची जबाबदारी आहे. शुअर. हा, म्हणून तुम्ही ते ट्रेनिंग अँड क्वालिटी पर्पज मध्ये त्यांना ते एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. तुम्ही लिहून एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.